कथेचं नाव प्रवास तिच्या स्वप्नांचा. भाग 3. भाग 2 मध्ये आपण पाहिले की स्वानंदी तिला पाहायला आलेल्या मुलग्याबद्दल जॅनशी फोनवर बोलत होती. आता पुढे. सॉरी सानू. बरं ते सोड, काय झालं सांग ना. पलीकडचा आवाज. ऍक्च्युली आज मला बघायला एक मुलगा आलेला. सानू. काय? सानूच्या जॅनची रिॲक्शन. ओ हॅलो, मुलगा बघायला आलेला म्हटलं फक्त. तुझी रिॲक्शन तर अशी की जसं काही माझं लग्नच ठरलंय. स्वानंदी हसतच म्हणाले. अरे यार, पण काय गरज आहे तुला आता लगेच स्थळ बघायची? नक्कीच मोग्यांबोने बोलावलं असेल पाहुण्यांना, आणि तू त्यांना नेहमीप्रमाणे नाही म्हणू शकली नाहीस, हो ना? जॅनचा रागीत प्रश्न. सानूने काहीच उत्तर दिले नाही. सानू बोल ना आता. आय एम आस्किंग यू समथिंग. जॅन. हो, आईनेच बोलवलं होतं पाहुण्यांना. त्यात बाबा पण नाही तिथे. ऍक्च्युली त्यांना बँकेच्या कामानिमित्त अर्जंट मुंबईला जावं लागलं, आणि त्या मुलालाही आजच्या दिवशी सुट्टी होती. त्यामुळे आईने त्यांना आजच बोलावलं होतं. सानूने स्पष्टीकरण दिले. आणि तू एका शहाण्या बाळासारखी लगेच त्या पाहुण्यांसमोर बसायला तयार पण झालीस, हो ना? पुन्हा रागीट आवाजात जॅनचा प्रश्न. सानूने फक्त एक हुंकार भरला. आता एक काम कर, उद्या त्या मुलाकडून होकार आला ना तर लग्नाला पण तयार हो, आणि लग्न करून मोकळी हो एकदाची. सानूच्या जॅनचा राग काही कमी होत नव्हता. हो जॅन, असं नको ना बोलूस, सानू रडवेली होत म्हणाली. सानू, तुला कळतंय का तू काय करत आहेस ते? यू आर नॉट अ किड, जे की कोणीही येऊन काहीही सांगावं आणि ते तू लगेच ऐकावंस. कोणीही काय जॅन, आईच आहे ना माझी ती. सानू. सानू प्लीज, या विषयावर तर मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तुला माहित आहे, हा विषय निघाला की माझा संताप होतो. मग मी बोललेलं तुला सहनही होत नाही. जॅनच्या आवाजातला राग स्वानंदीला समजत होता. ओके ओके ओके, जाऊ दे ते सगळं. आपण सरळ दुसऱ्या विषयावर बोलू. सानूने तिचा राग घालवण्याचा प्रयत्न केला. नाही सानू, तू सांगच मला आज. तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची नाहीयेत का? सानू, तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आहे, तुझं स्वप्न आहे ते. मग हे असं स्थळ बघत बसल्यावर तू तुझं स्वप्न कधी पूर्ण करणार? असंच एखादं स्थळ येईल आणि तुझं लग्न पण होऊन जाईल, मग काय करणार आहेस तू? अँड आय एम 100% शुअर तुझी आई काही तुझ्या स्वप्नांचा विचार करून तुझ्यासाठी स्थळ बघणार नाहीये. तिला तर बस तुझे लग्न लावून देऊन तुझ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचंय. फोन पलीकडे अजूनही रागात बोलले जात होते, पण इकडे जॅनचे शब्द ऐकून मात्र सानूचे डोळे भरून आले होते. सानू प्लीज, मला काय सांगायचंय ते समजून घे ना यार. जॅनकडून समजावणीचे शब्द. सगळं मान्य आहे मला जॅन. आहे माझं एक स्वप्न, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण सानू, तुझं हे पणच मला मान्य नाहीये सानू. तुला अजूनही समजत नाहीये. तू ज्याला प्रेम समजतेस ती खरं तर एक फक्त जबाबदारी आहे, आणि तुझं लग्न झालं की ती जबाबदारी कायमची संपणार आहे. म्हणूनच हा लग्नाचा अट्टहास आहे, बस, बाकी काही नाही. जॅनकडून स्वानंदीला शांततेत समजावण्याचा प्रयत्न केला जात होता. बरं ऐक, जेवलीस का तू आधी? सांग मला. जॅनकडून प्रश्न आला. सानू आज खूप नाराज होती, आणि त्यामुळेच ती सगळं काम आवरून न जेवताच रूममध्ये झोपायला आली होती. तिने अजूनही काही उत्तर दिले नाही, यावरूनच जॅनला समजले की सानूने काहीच खाल्लं नव्हतं. सानू, आधी जा किचनमध्ये आणि काहीतरी खाऊन घे, मग मला कॉल कर. मला खरंच भूक नाहीये आता, नंतर खाईन मी काहीतरी भूक लागल्यावर. सानू. सानू, तू आधी जेवायचं आहेस, नाहीतर मी सोहमला सांगून तुला जबरदस्ती दूध प्यायला लावेन. हा
जानची धमकी. अजिबात नाही, दूध तर नाहीच, आणि सोहम तर त्याहूनही नको. तो तर मी दूध पिल्याशिवाय हलणारच नाही इथून. सानू कसं बसं तोंड करत म्हणाली. हा, आता मग तूच बघ काय करायचं ते. जेवण करायचंय का जबरदस्ती दूध प्यायचंय ते. सानू, अगं पण एक सांग, पाहुणे आले तेव्हा सोहम कुठे होता? तो घरात असताना पाहुणे आलेच कसे? त्याने काही दंगा कसा काही केला नाही? माझ्या डोसचा असर कमी झालाय का जरा? परत एकदा भेटून डोस द्यायला लागते वाटतं मला. काहीतरी विचार करत जानचा प्रश्न. अरे यार, काही असर वगैरे कमी झालेलं नाहीये. आईने जबरदस्ती झोपवलं होतं त्याला पाहुणे यायच्या वेळी. सॉलिड घाबरते आई त्याच्या समोर माझ्या लग्नाचा विषय काढायला. स्वानंदी हसतच बोलली. तसा डसच दिलाय ना मी सोहमला. उगीच नाही 12वीच्या एक्झाम नंतरचा तुझ्या लग्नाचा विषय तेथेच थांबला ते. जानचे मिश्किल बोलणे आलेच. ते तर आहेच ग, काय राडा केलेला सोहमने तेव्हा. बाबा आणि सोहममुळेच अजून मी शिकत आहे. सानू, थोडं क्रेडिट या गरीबाला पण द्या. जान, तू आहेस म्हणून तर माझ्या जगण्याला अर्थ आहे. आय एम ऑलवेज थँकफुल टू यू डिअर. बाय द वे, तू अजूनही मला सांगितलं नाहीस सोहमला असं काय डोस दिलायस ते. सोहमही काही बोलत नाही मी विचारल्यावर. तरी नशीब आईला काहीच माहित नाही यातले. सानू, ते माझं आणि सोहमचं सिक्रेट आहे. बताएंगे आपको भी कभी वक्त आने पे. बर, आता खूप उशीर झालाय, तू झोप लवकर. उद्या कॉलेज पण आहे ना. जान, हो आहे ना, पण यार खरंच खूप मिस करेन तुला मी या कॉलेजमध्ये. किती भारी झालं असतं ना आपण एकत्र असतो तर. पण बाबांची ट्रान्सफर झाली आणि आपली ताटातूट झाली. तुलाही इथे या कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकता आले असते तर किती मज्जा आली असती ना. दुःखी होत स्वानंदी म्हणाली. सानू, असं काय करतेस? आपण कायम एकत्र असू. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. बाकी कोणतेही विचार डोक्यात आणू नकोस. तुझ्या स्टडीवर फोकस कर. ओके? जानने समजावले. येस, बाय, टेक केअर. सानू. कॉल संपल्यावर सानूने थोडंसं खाऊन घेतलं आणि मग तिची सकाळची तयारी करून ती झोपायला गेली. जानच्या बोलण्याचा विचार करत करत तिला कधी झोप लागली तिचे तिलाच कळले नाही. क्रमशः